तुम्ही कितीही नवीन असाल तर ही ट्रिक्स जर वापरली तर तुमच्या ब्लाऊजला एवढी फिनिशिंग येईल, एवढी फिनिशिंग येईल की बुटीकमध्ये जसं ब्लाऊज शिवतात तशीच फिनिशिंग आपल्या या ब्लाऊजला येणार आहे. तर पाहू शकता आपण ह्या ब्लाऊज स्टिच करण्याच्या अगोदर सगळ्यात प्रथम या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित हे जे आपण अस्तर जोडलेलं आहे ते परफेक्ट आपण हे करून घ्यायचं आहे. आजूबाजूचं कमी जास्त असेल ते कट करून टाकायचं, म्हणजे ब्लाऊजला कटोरी जोडताना फिनिशिंग परफेक्ट येते. कटोरी अजिबात कमी जास्त होत नाही, क्रॉसपट्टी कमी जास्त होत नाही. तर या ट्रिक्सने तुम्ही जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट येणार आहे. तर पाहू शकता आपण किती ब्लाऊजला कटोरीला फिनिशिंग दिलेले आहे, क्रॉसपट्टीला, समोरच्या फ्रंटला तसंच तुम्हाला द्यायचं आहे आणि नंतरच जोडायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि ब्लाऊजला शिवायला सुरुवात करायची आहे. तर सुंदर अशी आपली फिटिंग येण्यासाठी म्हणजे टिचिंग येण्यासाठी आणि परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी या ट्रिक्स वापरायच्या आणि आयुष्यभर तुमच्या ब्लाऊजला कधीच कमी जास्त होणार नाही. तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला सगळे फ्रंट, कटोरी, क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी ही टिच करून घ्यायची आहे. तर आता आपण कटोरी जोडूया. तर या प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी परफेक्ट करून घेऊनच नंतर कटोरी जोडायची आहे आणि कटोरी एकदम हलक्या हाताने जोडायची आहे. म्हणजे नवीन शिकताना मात्र कसं कटोरी जोडताना थोडीफार चुन्या येतात तर ते येणार नाही. या प्रकारे तुम्हाला जोडून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने, म्हणजे कुठंच कमी जास्त होणार नाही आणि चुन्या वगैरे सुद्धा येणार नाहीत. तर आता आपण हे कमी जास्त झालेलं थोडंसं खाली कटोरी आपण नेहमी कट करताना थोडीशी मोठी कट करत असतो. जरी खाली अर्धा इंच उरली तरी पण चालेल, पण कमी पडली तर तुम्हाला जॉईंट द्यावं लागतं. त्यासाठी आपण कटोरी नेहमी आपण अर्धा इंच जास्त काढत असतो. आता आपण हे टक्स देऊन घेतलेलं आहे कारण आपल्याला कटोरी जोडून घेऊन आपण हे टक्स व्यवस्थित असं हे केलेलं आहे. आता हे जे अर्धा इंच ते 1 इंच आलेलं आहे हे आपण असं व्यवस्थित कट करून टाकायचं, म्हणजे ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते, कमी जास्त होत नाही क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा. आता या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. आणि अजिबात कटोरी तुम्ही म्हणजे वरचा फ्रंट किंवा खालचा वढायचा नाही, एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग परफेक्ट येते. कटोरीचा जो आकार आहे व्यवस्थित येतो, वडल्यासारखं येत नाही आणि ताणल्यासारखं सुद्धा येत नाही. तर या ट्रिक्स वापरायच्या आणि व्यवस्थित अशी ही कटोरी जोडून घ्यायची आणि त्यावर नंतर आपण नखाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते. आणि हा जो टक्स आहे तो कट करून टाकायचा, म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये आतून आपण ज्यावेळेस क्रॉसपट्टी जोडतो तशी जोडताना तो आतमध्ये येत नाही आणि असं वळल्यासारखं होत नाही. तर आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेऊया. तर या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं हे टिचिंग करून घ्यायचं आहे. या प्रकारे जर तुम्ही तुमचं ब्लाऊज जर टिचिंग करून घेतलं तर तुमचं ब्लाऊज तुम्ही जरी महिना 2 महिने झालेलं असेल शिकलेलं तरी पण तुमचं ब्लाऊज इतकं फिनिशिंग येईन, अजिबात कुठंच कमी जास्त होणार नाही. तर ह्या ट्रिक्स वापरा आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं फिनिशिंगने शिवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि या टिप्स तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचं ब्लाऊज नक्कीच परफेक्ट फिनिशिंगमध्ये येणार आहे. तर आता आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आणि असं हे रोल करून घेऊन आतमध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही. ब्लाऊजला फिनिशिंग परफेक्ट येते. बरेच जण वरूनच म्हणजे क्रॉसपट्टी जोडतात तर ती आतली शिलाई दिसते आणि दोरे वगैरे ब्लाऊज जर कडक असेल तर ते टोचतं. तर तसं न करता आपण ही आतमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. आता परफेक्ट आपल्या दोन्हीही क्रॉसपट्ट्या आपल्या जोडून तयार आहेत. हे उरलेलं आपण कट करून टाकायचं आहे. या साईडचं सुद्धा थोडंसं उरलं आहे ते सुद्धा आपण कट करून टाकायचं आणि आता काज बटनपट्टी लावायची आहे. आता तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे कसं काज बटनपट्टी लावतात त्याप्रमाणे लावा. इकडं उलटं सुलटं आहे. तर आता नांदेड साईडला हे बटनपट्टी असते, काचपट्टी आपण या साईडला लावतोय कारण आपण पुण्यामध्ये ब्लाऊज शिवतोय, त्यामुळं या साईडने आपल्याला
हुक पट्टी लावायची आहे. तर व्यवस्थित असा हा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. म्हणजे बऱ्याच जणांचा गळा असं व्ही आकार येतो. तर काय येतो, तुम्ही जर असं व्यवस्थित जर आकार नाही दिला तर तुमचं ब्लाऊज असं व्ही आकार येतो. आता ही आहे बटनपट्टी. याला आपल्याला मशीनचे आय करायचे, त्यासाठी आपण या साईडला आपण करून घ्यायचे आहे परफेक्ट. तर असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन जर असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट्स करत चला. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचे जे हे आहेत प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व होतील. आणि नक्कीच त्यावरच आपण व्हिडिओ बनवूया. तर हे असं व्यवस्थित आपण हे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी. या ट्रिक्स वापरा. तर पाहू शकता या प्रकारे आपलं ब्लाऊज आपलं परफेक्ट असं हे तयार आहे. पुन्हा एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा.